नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सकाळी जागे होताच बोला हे 2 शब्द. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण. तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील. मित्रांनो, आज आपण असे 2 शब्द पाहणार आहोत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल. या शब्दाचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील आपण पाहणार आहोत. कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दरिद्री आणू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल. बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलथापालथ होऊ लागले आहे. काम बिघडत चालले आहे. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे. तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमारल्यासारखे वाटत असेल. तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलंच नाही. मनामध्ये नेहमीच वाईट विचार येत असतात. हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो. ती कौटुंबिक समस्या असो वा पैशाची चिंता, काही चांगले घडत नाही. तर तुम्हाला या समस्यापासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल. त्यावेळी तुम्हाला प्रथम 2 शब्द बोलावे लागतील जे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल. हे लक्षात ठेवणं देखील फार महत्त्वाचं आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात. तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे त्याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो. या गोष्टीचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करता आपल्याला इतके फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही. जर एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा मिळेल. हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल. हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विचारांचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यास मदत करतो. घरातील स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानापेक्षा कमी नाही. जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल. अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर आपल्याला संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल. हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंददायी आणि गोड बनवेल. हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करतो. व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते ते लक्षपूर्वक ऐका. हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही. स्वच्छतेची किंवा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते. जसे की आंघोळ करणे, स्वच्छ कपडे परिधान करणे, पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही. असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून 2 शब्द बोलावे लागेल. केवळ 2 शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल. हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने, आनंदाने, समृद्धीने भरेल. हा उपाय इतका प्रभाव आहे की आपण काही दिवसातच याचे परिणाम जाणू शकाल. तर मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही सकाळी 2 शब्द बोलतात नक्कीच तुम्हाला आता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल. माता लक्ष्मीचे आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल. आपल्याला फक्त सकाळी ते करावे लागेल आणि प्रथम देवतांमध्ये ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवाच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल
आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. पुढील मंत्र ओम जू सु. हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे. जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील. या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील. अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळी सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून आपला वेळ, आपला दिवस चांगला जाईल. म्हणजे जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तेव्हा समजून जा की आपला दिवस तयार झाला आहे. तर मित्रांनो, सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खास असते. दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो, परंतु बऱ्याचदा आपण न कळत काही चुका करतो, ज्या केवळ आपल्या दिवसच खराब करत नाहीत, तर आपल्या दिवसातील नकारात्मकता वाढवतात. या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागावू शकते. म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजेत. हे खूपच महत्त्वाचं आहे. प्रथम चूक अशी आहे की बऱ्याचदा सकाळी उठतात, आळस येतो, देत हाताच्या बोटांना तोडणे हे अशुभ आहे. परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात, त्यांचे नशीब देखील असेच फुटले जाते. त्यांचे नशीब फुटले सुरू होते जेव्हा बोटांचा मोडल्याचा आवाज येतो, तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो. ही सवय केवळ आपल्या दिवस खराब करत नाही, तर आपल्या नशिबावर नकारात्मकता परिणाम करू शकते. म्हणून आपण सकाळी उठताच आपणास ही सवय असेल तर ती सवय सोडा. दुसरी मोठी चूक ही आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो. जेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यामधून आपल्या शरीरात प्रवेश करते. हीच कारण आहे की सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा. या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात, परंतु त्यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्या तर आपला दिवस छान सुरू होणार नाही, तर आपल्या जीवनात आनंद, शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून ही सवय सोडा. तिसरी गोष्ट, सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजे इष्टदेवाचा चेहरा पाहावा. सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते. हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवाचा, इष्टदेवाचा चेहरा पाहायचा आहे. आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता. मित्रांनो, असे मानले जाते की पृथ्वीवर आपले पालक हे आपलेच देव आहेत. आपण त्यांना पाहू शकता. आपल्या आईवडिलांना पहा. दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल. 4. सकाळी उठताच आपण आणखीन एक काम करू शकतो, ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणजे शिकवली जाते, तर ती म्हणजे सकाळी उठताच हाताच्या तळहाताकडे पाहत एक श्लोक म्हणा. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हा श्लोक म्हणावा. यामागील कारण असे आहे की शास्त्रवचनानुसार आपल्या तळ हातात सरस्वती देवी, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निराग स्थान आहे. मित्रांनो, आपल्या तळ हातावर आपले देव बसलेले असतात. त्यामुळे झोपेतून उठताच आपल्या तळ हाताकडे पाहत हा श्लोक बोलायचा आहे. तर यामुळे खूपच तुमचा शुभ वेळ चालू होईल. याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो. जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपण आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. 5. आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो. जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर हे खूपच शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवीची उपासना केली
पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत। उपासना दरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या, कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते। 6. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनवू शकेल म्हणजे जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि वाटेत एक सफाई करणारा कामगार पाहिला तर ते अतिशय शुभ संकेत मानला जातो। ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते। अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते शुभ असू शकत नाही। त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी देणगी द्या। 7. तसेच सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घरातील इतर कोणत्याही सदस्याची सावली पाहू नका। असे करणे अशुभ मानले जाते। सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो। तर सकाळी जागे झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत। सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा। तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरला जाईल। या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती, आनंद देखील मिळेल। 8. त्याचबरोबर मित्रांनो, सकाळी जागे होताच खरकटी भांडी पाहू नका। अशा परिस्थितीत आपले विशेष कृती योजना अपूर्ण राहते, कारण दिवसभर आपल्या सर्व योजनांमध्ये अपयश येते। जर रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठताच दिसणार नाहीत, परंतु त्याऐवजी हे चांगले होईल की रात्रीचं आपण ते साफ करून स्वच्छ करून ठेवून द्या आणि नंतर झोपा। तर मित्रांनो, या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आणि काही छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळायला पाहिजे। तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगला परिणाम दिसून येईल। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब। तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ।